चंद्रपूर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये स्पर्धा व उत्सव घेण्याची होड लागली आहे। जिल्हाधिकाऱ्यापासून ते थेट चपराशीपर्यंत सारेच्या सारे शासकीय अधिकारी कर्मचारी मागील अनेक महिन्यापासून उत्सव व स्पर्धाचे आयोजन करण्यात गुंतले आहे। उत्सवांच्या आयोजनामुळे अधिकारी कर्मचारी जनतेची कामे करायला वेळ मिळत नाही। परिणामी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे। यावर जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज 1 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिले। उत्सव पुरे झाले, आता जनतेची कामे करायला अधिक वेळ दिला पाहिजे अशी भूमिका देशमुख यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली। विशेष म्हणजे त्यांनी 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी विनय गौड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपला संतप्त भावना व्यक्त केल्या। जनतेच्या मनोरंजनाखाली नावाखाली उत्सव व क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाचा अतिरेक होत आहे। चंद्रपूर महानगरपालिका जिल्हा परिषदेतर्फे आयोजित विविध स्पर्धा उत्सव यावर अनेक कोटी रुपयांची उधळपट्टी होऊन राहिली। लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शासकीय अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात करोडो रुपयांची लूट करीत आहे। विविध उत्सव आणि स्पर्धांचे आयोजन करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भ्रष्ट अधिकारी लोकप्रतिनिधी करीत आहे असा आरोप सुद्धा देशमुख यांनी केला आहे। चपराशापर्यंत महानगरपालिकेतल्या आयुक्तांपासून तर चपराशांपर्यंत सर्वच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी मागच्या अनेक महिन्यांपासून चंद्रपुरात केवळ उत्सव साजरे करणे आणि स्पर्धांचं आयोजन करणे याच्यामध्ये गुंतलेले आहे। उत्सव व्हायला पाहिजे, मनोरंजन व्हायला पाहिजे, स्पर्धा घ्यायला पाहिजे, पण त्याला एक मर्यादा असते। चंद्रपूर शहरात नाल्या तुडुंब भरलेले आहे, जागोजागी कचरा, रोगराई पसरलेली आहे। अशाच पद्धतीने जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहे, प्रदूषणाचे प्रश्न आहे, सरकारी दवाखाना स्वतः आजारी झालेला आहे। या सगळ्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून हे वारंवार उत्सव घेण्याची स्पर्धा वेगवेगळ्या नेत्यामध्ये लागली का? आज एक नेता उत्सव घेतो, स्पर्धा घेतो, 2 दिवसांनी दुसरा नेता उत्सव घेतो, स्पर्धा घेतो। हे काय सुरू आहे? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहिलं। आम्ही IAS ऑफिसरवर, MPCच्या ऑफिसरवर शासन एवढा वेळ आणि पैसा खर्च करतो, उत्सव आणि इव्हेंट घेण्यासाठी नाही करत। जनतेच्या समस्या सोडवा, जनतेच्या समस्यांकडे लक्ष अधिक वेळ द्या, नाही तर जनता या नेत्यांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। हा आमचा प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना इशारा आहे।